शरद पवारांची राष्ट्रवादी मुख्य काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि निमित्त आहे शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीचं। त्यात त्यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, तुमचा पक्षही विलीन होईल का असं विचारल्यावर त्यांनी कोणतेही थेट उत्तर न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचं नमूद केलं। दरम्यान पवारांच्या भाकितासंदर्भात तसंच इतरही मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे मिकी घई यांनी। आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत। सर, काल शरद पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की नजीकच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक जे पक्ष आहेत काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आहे। एवढंच काय तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन देखील होऊ शकतात। या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? ही मुलाखत त्यांनी 4 तारखेला सातारला दिली होती। मी तिथे होतो त्यावेळेला आणि त्यांनी त्या पत्रकारांशी बोलताना विधान केलं की अनेक छोटे प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसशी सहकार्य करू शकतात किंवा काही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील। पण मला त्या वक्तव्यावर माझी टिप्पणी अशी आहे की हे सगळं 4 जूनच्या निकालानंतर सगळं समजेल। जर महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं सरकार जर दिल्लीत होणार असेल तर मग एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होईल आणि सत्तेत सहभागी होण्याकरता अनेक छोटे पक्ष हे काँग्रेसच्या बरोबर हातमिळवणी करतील किंवा कदाचित विलिनीकरणाचाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल किंवा विचार होईल। परंतु हे सर्व निकालावर अवलंबून आहे। त्यामुळे त्यांनी जे आकलन केलेलं आहे त्यामध्ये तथ्य आहे, परंतु माझं एकच त्यामध्ये क्वालिफिकेशन आहे की ते 4 जूनच्या निकालामध्ये काय होतं आणि कुणाचं सरकार दिल्लीमध्ये स्थापन होतंय त्याच्यावर बरंच काही अवलंबून राहील। सर, मग जसं आपण चित्र बघतोय ते पाहता असे कुठले पक्ष या संदर्भात बातचीत होतीये का काँग्रेस बरोबर? स्वतः जेव्हा शरद पवार असं वक्तव्य करतात मग प्रश्न उपस्थित होतो शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती देखील विलीन होऊ शकते का काँग्रेसमध्ये? त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला होता आणि त्याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवार गटामध्ये काही फार वैचारिक अंतर नाही आहे। त्यांची जी आमचे जे नेते आहेत त्यांचं मूळ हे डाव्या विचारांच्या पक्षामध्ये होतं आणि ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करणारे पक्ष आहेत। त्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक अंतर काही नाही आहे आणि मग त्यामध्ये त्यांनी पुढे असं म्हटलं की हे माझ्या सहकाऱ्यांची विचार करून पुढे निर्णय घेता येईल। जे केव्हाही काही मोठा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो तर आपण सर्व आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना विचारतो, त्यामध्ये काही विशेष वाटायचं काही कारण नाही आहे। परंतु मला असं वाटतं की या निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसे निकाल लागतात, काय निकाल लागतात, शरद पवार गटाला किती जागा मिळतील, काँग्रेसला किती जागा मिळतील, त्याच्यावर बरंच काही अवलंबून राहील। सर, काही अंदाज तुम्ही वर्तवू शकता का? कारण ज्या पद्धतीने निवडणुका सध्या सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप तर होताच आहेत। आपण बघतोय की काल रोहित पवारांनी काही व्हिडिओज ट्विट करून दाखवले की बाबा अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस होतोय, पैसे वाटले जात आहेत। काही तक्रारी देखील या ठिकाणी दाखल झाल्यात, काय किंबहुना पीडीसीसी बँकेवर सुद्धा अर्थात त्या ठिकाणी तर थेट गुन्हा दाखल करण्यात आला की रात्री उशिरापर्यंत बँक हे सगळं सुरू होतं। तुम्ही देखील ते ऐकलं असेल, बघितलं असेल। नाही, पैशाचा वापर फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाकडून झाला हे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा झालेलं मला माहिती आहे। मतं विकत घ्यायचा प्रयत्न झाला, परंतु मला वाटतं यावेळेला ज्या घटकांना तरी टार्गेट केलं होतं त्या घटकांनी देखील ते मतं पैसे घ्यायचं स्वीकारलं नाही किंवा लोकशाही आणि संविधान वाचवण्याकरता ही निवडणूक होती आहे हे लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे भिनलेलं आहे। त्यामुळे पैसे वाटले परंतु किती त्याचा काही फार मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही। शेवटी ही लोकसभेची निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे। सर, म्हणजे काही तक्रारी सुद्धा झाल्यात, व्हिडिओ बघितले असतील रोहित पवारांचे, ते तर सातत्याने पत्रकार परिषद घेऊन ओरडून सांगत होते, अजित पवारांचं थेट नाव सुद्धा घेत होते। नाही, ते जर पीडीसीसी बँकेने जर बँकेची शाखा उघडी ठेवली असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि आरबीआयने त्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांचा
जाब विचारला पाहिजे ना की कोणी तुम्हाला हे उघडं ठेवायला सांगितलं आणि पैसे द्यायला सांगितले. तर हे गंभीर प्रकरण आहे. परंतु महाराष्ट्रात ज्या प्रकारचं सरकार चालू आहे आणि दिल्लीत जे सरकार आहे त्यामुळे ही काही कारवाई होईल असं मला वाटत नाही. सर, त्याचबरोबर काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी अर्थात सॅम पृथ्वींनी एक जे वक्तव्य केलं, अर्थात वादग्रस्त वक्तव्य म्हणावं लागेल, कारण त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय की दक्षिण भागातील जे लोक आहेत ते आफ्रिकन सारखे दिसतात, पूर्व भागातील जे भारतातील लोक आहेत ते चायनीज सारखे दिसतात. अर्थात या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता आणि हा अर्थात अनेकांना दुखवणारा हा वक्तव्य आहे? नाही, असं आहे की सॅम पिट्रोडा हे भारताचे नागरिक पण नाही, ते अमेरिकेचे नागरिक आहेत. तर त्यांच्या वक्तव्याला त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनाही आहे. अमेरिकेत आपल्यापेक्षा जास्त आहे अधिकार. त्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, त्यामध्ये फार गांभीर्याने घ्यायची काही गरज नाही. ते त्यांचं वक्तव्य व्यक्तिगत वक्तव्य आहे, काँग्रेस पक्षाचं वक्तव्य नाही आहे किंवा ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाही आहेत. सर, त्याचबरोबर जर आता आपण बघितलं तर मोदींनी थेट राहुल गांधींवर काही आरोप केलेत. त्यांचं म्हणणं आहे की राहुल गांधी गेले काही वर्ष सातत्याने अदानी आणि अंबानींवर टीका करत होते, किंबहुना त्यांना वाईट बोलत होते, शिव्या देत होते. मात्र आत्ता जर आपण बघितलं, जसं लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यानंतर राहुल गांधी त्यांच्यावर एक शब्दही बोलत नाही, कुठलंही त्यांचं काही सांगत नाहीत. अर्थात यांच्याकडून काही पॅकेज त्यांना राहुल गांधींना मिळालेत का, पैसे आलेत का एका अर्थाने, अशी टीका स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. पंतप्रधानाचा भाषणातील टीकेचा रोख आणि त्यांची भाषा फारच खालच्या स्तरावर गेलेली आहे, पण पाहतोय. आणि ते फार विसंगत बोलतायत. शेवटी ते माझेही पंतप्रधान आहेत. तर पंतप्रधानांनी जर तुमच्या 400 पार सीट येणार असतील तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याबद्दल बोललं पाहिजे, लोकांच्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, करप्शन, संविधान हे बोललं पाहिजे. ते बोलत नाहीत. आता त्यामध्ये जे विधान मी पण ऐकले, ते त्यांचं भाषण मला वाटतं तेलंगणामधलं भाषण होतं. त्यामध्ये ते असं म्हटले की अदानी अंबानींनी टेम्पो भरून पैसे राहुल गांधींना दिलेत. प्रश्न विचारला नाही, ते दिलेत म्हणून सांगितलं. तर प्रश्न आता असा आहे की मग त्यातून दोन तीन गोष्टी आपण विश्लेषण करावं असं मला वाटतं. पहिला गोष्ट, हे जर खरं असेल तर मग कोणाची सत्ता येणार आहे ते अदानी अंबानींनी ठरवलेलं आहे. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अदानी अंबानी आपली कामं करून घ्यायला टेम्पोभर पैसे देतात, हे दुसरं प्रश्न वक्तव्य मोदींचं आहे. मग त्यांना किती मिळाले? त्यांनी जेव्हा मुंबई विमानतळ दिलं किंवा सगळे विमानतळ अदानींना दिली तेव्हा काय व्यवहार झाला? किंवा अरविंद केजरीवालांनी त्यांच्या विधानसभेमध्ये जे आरोप केले होते त्याचं उत्तर कुठंच प्रधानमंत्र्यांनी दिलं नाही. तर आत्ता यांचं हे वक्तव्य आहे ते इंटरेस्टिंग आहे असं मी म्हणेन. आणि त्याचे दोन स्पष्ट अर्थ निघतात की अदानी अंबानींना 4 जूनला कुणाचं सरकार येणार आहे हे कळालेलं असेल, म्हणूनच त्यांनी टेम्पो भरून पैसे दिले. परंतु राहुल गांधींनी अडाणींच्या वर टीका करायचं थांबवलं हे खरं नाही. कारण माझ्यासमोर जी सभा झाली त्यामध्ये देखील त्यांनी अदानींना आरोप केले होते. पण अदानींना व्यक्तिगत आरोप नाहीत, ते त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहेत की तुम्ही सरकारशी हातमिळवणी करून बेकायदेशीर गोष्टी करता, हे योग्य नाही आहे. किंवा जे सूटबूटकी सरकार म्हणून ते म्हणत होते ते काही सगळ्या उद्योगपतींच्या विरोधात ते नव्हतं, पण ज्याला क्रॉनिक कॅपिटलिझम म्हणतो त्याच्या विरोधात ते टार्गेट करत होते. तो त्यांचा मतितार्थ होता. सर, एअर इंडियाचं पुन्हा जर आपण बघितलं तर मोठ्या अडचणीत समोर दिसत आहेत. बरेच जे त्यांचे इंटरनॅशनल फ्लाईट आहेत, जर 70हून अधिक, ते सुद्धा रद्द झालेले आहेत. कसं बघता सर तुम्ही याकडं? एक मोठं नुकसान अर्थातच, म्हणजे एक जी संस्था होती अशा पद्धतीने बुडत चालली आहे. नाही, मी काही त्याबद्दल माहिती घेतलेली नाही. एअर इंडियाच्या ऑपरेशन्सबद्दल त्यांना काय अडचणी आहेत, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नवीन विमानं घ्यायची घोषणा केली होती. आता कसल्या अडचणी त्यांच्या, काय अडचणी हे मला माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. सर, सध्या जर आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी सातत्याने घसरताना दिसते. कालचं जरी आपण बघितलं किंबहुना इतर आतापर्यंतच्या निवडणुका झालेल्या मतदानाचं टक्केवारी, काय कारण आहेत सर तुम्हाला असं वाटतं याची? वारंवार लोक प्रयत्न करतात, म्हणजे किंबहुना कन्व्हिन्स केलं जातं लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, परंतु टक्केवारी घसरत चालली. मला वाटतं टक्केवारीबद्दल आत्ताच बोलणं उचित ठरणार नाही, कारण इलेक्शन कमिशन वारंवार बऱ्याच दिवसानंतर टक्केवारी वाढवते.
मला वाटतं पहिल्या टप्प्याची टक्केवारी त्यांनी सुरुवातीला जी घोषित केली होती त्यानंतर 11 दिवसांनी ती बदलली आणि वाढवली. त्यामुळं सुरुवातीच्या आकडेवारीमध्ये फार निष्कर्ष काढण्यात काही अर्थ नाही. एका बाजूला फार उन्हाळ्याच्या झळा फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रचंड मोठा उष्णतामान या ठिकाणी आहे, ही गोष्टी आहे. परंतु काही ठिकाणी सत्ताधारी सरकारबद्दल जर नाराजी असेल तर लोक बाहेर पडत नाहीत, हे आपण मागच्या काही निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे. तर त्यामुळं काही फार कडक असे हार्ड अँड फास्ट निष्कर्ष यातून काढू नयेत असं माझं म्हणणं आहे. पण लोकांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे. का केलं नाही याची कारणं शोधली पाहिजेत आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाने निभावला पाहिजे. सर, तुम्ही एक बोललात, अर्थातच आता जर आपण बघितलं तर फायनल आकडेवारी येणं अपेक्षित असते लवकरात लवकर, किंबहुना जेव्हा पहिल्या टप्प्याचं मतदान झालं त्याच्यानंतर 10 दिवसांनी फायनल आकडेवारी येते. एवढा उशीर का होतोय याच्यावरून सुद्धा सवाल उपस्थित केले जात आहेत. अर्थात 10 दिवस लागतायत, ईव्हीएम मशीन आहे तर लवकरात लवकर सुद्धा होऊ शकतं, यावर सुद्धा संशय आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा इलेक्शन कमिशनचा गलथानपणा आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त मी काही बोलणार नाही की यामध्ये काही काळबेर आहे असे मी म्हणणार नाही, पण हा गलथानपणा आहे. कारण आज प्रत्येक ईव्हीएम मशीनचं प्रत्येक पोलिंग बूथ हे इंटरनेटनी मुख्य केंद्राला जोडलं गेलेलं आहे. ज्याप्रमाणे बँका आपल्या संबंध दिवसभराच्या व्यवहाराचं रिकन्सिलिएशन रात्री करतात, तशाच प्रकारे इलेक्शन कमिशनला प्रत्येक बूथमध्ये अंतिम आकडे हे त्या ठिकाणी उपलब्ध होतात. जेव्हा 17C फॉर्म सही केला जातो त्यावेळेला ते अंतिम निर्णय फायनल होतात, ते पोलिंग बूथ एजंटना ते दिले जातात फॉर्म. आणि त्यामुळं 10 दिवसानंतर आकडे बदलणं हे काय गौड बंगाल मला माहिती नाही, पण हा इलेक्शन कमिशनचा गलथानपणा आहे. त्यामुळं इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता कमी होते. सर, खूप खूप धन्यवाद. तर जसं पृथ्वीराज चव्हाणांनी वेगवेगळ्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तर दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी जे वक्तव्य केलेलं होतं, अर्थात जे मुलाखत दिलेली होती त्यामध्ये त्यांनी जे म्हणलेलं होतं त्याचा अर्थातच निकालानंतर पुढचे गणित काय असतील, जर काँग्रेस आणि हे महाविकास आघाडी अर्थात जर एनडीए सत्तात येणार असेल तर असं होऊ शकतं भविष्यात, आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते अशी देखील शक्यता या ठिकाणी स्वतः पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त करून दाखवली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.